आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचा बैठकांचा धडाका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई विभागाची महत्त्वाची बैठक। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट झालेली असेल, मंत्री गिरीश महाजन यांची टीका। तर निवडणुकांमध्ये महायुतीला चांगले यश मिळण्याची संधी असल्याचाही विश्वास व्यक्त। आपल्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा देवाला शरण जावं, संकटांची मालिका कमी व्हावी यासाठी शनिदेवाकडे प्रार्थना केली। शनी शिंगणापुरात संजय शिरसाट यांनी शनीचं दर्शन घेतलं। देव फक्त काम पडल्यावर त्यांच्याकडे गेलं तर प्रसन्न होत नाही, रोज मनोभावे पूजा करावी लागते। अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांना खोचक टोला। भाजप आमदार प्रवीण दरेकर 5 ते 7 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले। कार्यकर्त्यांनी दरेकरांना बाहेर काढलं। वसईतील एका सभागृहातील प्रकार। न्याय मिळत नाही तोवर लढा सुरूच राहणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून ज्ञानेश्वरी मुंडे यांचा निर्धार। रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना माझ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची खंतही व्यक्त। ज्ञानेश्वरी मुंडे मनोज जरांगे यांचे देखील भेट घेणार। प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप संदर्भात गुन्हा दाखल। एकनाथ खडसे यांचा आरोप। तर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांचा मोठा समर्थक असल्याचाही खडसेंचा दावा। नोकरीचा आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार करणाऱ्या प्रफुल्ल लोढावर गुन्हा दाखल। मुलींवर अत्याचार करून फोटो असल्याची धमकी देत खंडणीही उकळल्याचा प्रयत्न केला होता। दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून साकीनाका आणि MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।